वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study FYJC, that is 11th physics, chapter 8 sound, part first. Dear students, can you recall? विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला आठवतं का? पहा, व्हॉट टाइप ऑफ वेव्ह इज अ साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह जे आहे, ध्वनी जे आहे, ही कोणत्या प्रकारची वेव्ह आहे ते तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये हे पाहिलेलं आहात. पहा, तर साऊंड वेव्ह जे आहे ही साऊंड वेव्ह लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे आणि या साऊंड वेव्हसाठी ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता आहे, माध्यमाची आवश्यकता आहे. हे पण आपण स्टडी केलेलं आहे. कॅन साऊंड ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. निर्वात जे आहे, जिथं माध्यम नसतं, मीडियम नसतं, तिथून साऊंड वेव्ह जी आहे ही ट्रॅव्हल होऊ शकते का? तर निर्वातामध्ये साऊंड वेव्ह जे आहे ट्रॅव्हल होऊ शकत नाही, कारण साऊंड वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता आहे, कारण ही मेकॅनिकल वेव्ह आहे. व्हॉट आर रिव्हर्बेशन अँड इको. तर रिव्हर्बेशन आणि इकोमध्ये काय फरक आहे? तर पहा, साऊंड वेव्ह इमिट झाल्यानंतर एका सरफेसवरती इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्शन होते. असं मल्टिपल रिफ्लेक्शन झाल्यानंतर जी साऊंड वेव्ह जाते त्याला आपण रिव्हर्बेशन म्हणतो. आणि इको जे आहे हा साऊंड इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट बॅक झाल्यानंतर परत तो साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो, त्याला आपण इको म्हणतो. व्हॉट इज मीन बाय पिच ऑफ साऊंड. तर पिच जे आहे ही लो फ्रिक्वेन्सी साऊंड जे असते आणि हाय फ्रिक्वेन्सी साऊंड जे असते, तर हाय फ्रिक्वेन्सीचा पिच हा हायर असतो, लो फ्रिक्वेन्सीचा पिच हा लो असतो. फर्स्ट पॉइंट इज इंट्रोडक्शन. वेव्ह. वेव्ह म्हणजे तरंग. तर तरंग जे आहे, वेव्ह जे आहे, ही वेव्ह म्हणजेच पिरियडिक डिस्टर्बन्स विदाऊट चेंज ऑफ फॉर्म. तर एक लयबद्ध प्रमाणामध्ये डिस्टर्बन्स होत असतो मीडियमचा, माध्यमाचा, आणि विदाऊट चेंज ऑफ फॉर्म म्हणजे जे काय त्याचा फॉर्म असतो, म्हणजे सेप जे आहे, सेप तसाच पुढं तो रिपीट होत असतो, कंटिन्यू होत असतो. ही वेव्ह आहे. In waves, energy gets transferred from one point to another. तर वेव्ह मध्ये, तरंगामध्ये ऊर्जा जी आहे, ऊर्जा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत असते. पार्टिकल जे आहेत मीडियमचे तिथंच असतात, ते मूव्ह होत नाहीत. नाव लेट अस लुक आउट दिस व्हिडिओ. आता यामध्ये व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये ड्रॉप इन्सिडेंट झाल्यानंतर एक स्टोन आपण टाकल्यानंतर ह्या वॉटरमध्ये, वॉटर सरफेसवरती रिपल्स तयार झाल्यात. ही वॉटर वेव्ह तयार झालेली आहे. हे वॉटर ही एक वेव्ह आहे. ह्या वेव्हचे जे तरंग आहेत, हे तरंग हे बघा अशा सर्क्युलर फॉर्ममध्ये तयार झाले वॉटर वेव्हमध्ये ह्या वेव्हचे. किंवा आपण एखादी स्टिक घेतल्याने आपण जर सरफेसला आपण जर असं पुश पुल केलं तर त्यामध्ये अशा प्रकारची वेव्ह तयार होते. ही पण एक वेव्ह आहे, फॉर्मेशन ऑफ वेव्ह आहे. आता आपण नेक्स्ट टाइप्स ऑफ वेव्ह पाहणार आहोत. वेव्हचे प्रकार. त्यामध्ये पहिली वेव्ह जी आहे मेकॅनिकल वेव्स. अ वेव्ह इज सेड टू बी मेकॅनिकल इफ अ मटेरियल मीडियम इज एसेन्शियल फॉर इट्स प्रोपॅगेशन. जी वेव्ह ज्याच्यामध्ये वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते, मीडियम एसेन्शियल आहे, माध्यमाची गरज आहे, माध्यमामधून वेव्ह ट्रॅव्हल होते, त्या प्रकारच्या वेव्हजना मेकॅनिकल वेव्ह म्हणायचं. फॉर एक्झाम्पल वॉटर वेव्स. वॉटरवरती आपण स्टोन टाकला किंवा समुद्रामध्ये वेव्ज फॉर्म होते, लाट जे आहे त्यामध्ये वेव्ह जे फॉर्म होतात ह्या वॉटर वेव्ज आहेत. किंवा एखादी स्ट्रेचड स्ट्रिंग जे आहे, स्ट्रिंगला आपण स्ट्रेच करून बांधली आहे, त्यामध्ये व्हायब्रेशन दिल्यानंतर वेव्ज फॉर्मेशन होते, ही स्ट्रेचड स्ट्रिंग वेव्ह आहे. भूकंप झाल्यानंतर जी काही वेव्ह फॉर्म होते सेस्मिक वेव्ज आहे. साऊंड वेव्ज आहे, व्हायब्रेशन झाल्यानंतर जे साऊंड बाहेर पडतो ही साऊंड वेव्ज आहेत. या सगळ्या सर्व प्रकारच्या वेव्ज आहेत ह्या मेकॅनिकल वेव्ज आहेत. Next, second type of wave is EM wave, that is electromagnetic wave. These are generated due to periodic vibrations in electric and magnetic fields. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत ह्या इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड जे यांचं पिरियडिक व्हायब्रेशन्समुळे
या प्रकारच्या वेव्ज इमिट होतात. दीज वेव्ज कॅन प्रोपॅगेट थ्रू मटेरियल मीडिया. हाऊएव्हर मटेरियल मीडियम इज नॉट एसेन्शियल फॉर देअर प्रोपॅगेशन. तर या प्रकारच्या वेव्ह जे आहेत मटेरियल मीडियम मधून पण ट्रॅव्हल होऊ शकतात, पण मटेरियल मीडियमची एसेन्शियल नाही म्हणजे काय तर ते नसलं तरी चालतं मीडियम, विदाऊट मीडियम पण या वेव्ह ट्रॅव्हल होऊ शकतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. तर या वेव्ह ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. त्यामध्ये हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पेक्ट्रम आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्पेक्ट्रम जे आहे हा वेव्हलेंथनुसार किंवा फ्रिक्वेन्सीनुसार ह्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यामध्ये पहा तर फर्स्ट जे आहेत रेडिओ वेव्ज असतात. ह्या वेव्हलेंथनुसार आपण जर पाहिल्यानंतर रेडिओज वेव्ह जे आहेत ह्या रेडिओ वेव्ज 10⁻³ इतकी वेव्हलेंथची असणारी वेव्ह जी आहे ही रेडिओ वेव्ज असते. त्यानंतर मायक्रोवेव्ज आहेत 10⁻² आहे. त्यानंतर इन्फ्रारेड रेज आहेत हे 10⁻⁵ आहे. व्हिजिबल लाईट आहे 10⁻⁶. अल्ट्राव्हायोलेट आहे 10⁻⁸. एक्स रेज 10⁻⁻10 आणि गॅमा रेज आहे 10⁻⁻12. म्हणजे रेडिओ पासून गॅमा रेज पर्यंत ही वेव्हलेंथ जी आहे ही वेव्हलेंथ कमी 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 होत जाते. सर्वात कमी वेव्हलेंथ जे आहे गॅमा रेजची आणि सर्वात जास्त वेव्हलेंथ जे आहे रेडिओ वेव्हची असते. हा सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पेक्ट्रम आहे. म्हणजे वेगवेगळ्या वेव्हलेंथनुसार आपण त्याला वेगवेगळी नावं दिल्यात. संपूर्ण ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असते. सेकंड टाइप ऑफ वेव्ह इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. नाउ थर्ड टाइप ऑफ वेव्ह इज मॅटर वेव्ज. नाउ देयर इज ऑलवेज अ वेव्ह असोसिएटेड विथ एनी ऑब्जेक्ट इफ इट इज इन मोशन. Such waves are matter waves. These are studied in quantum mechanics. तर सबॲटॉमिक पार्टिकल असतील, स्मॉल पार्टिकल असतील, कोणताही मॅटरचा पार्टिकल असेल, मॅटरचा पार्टिकल मूव्ह झाल्यानंतर त्या मॅटर पार्टिकलला वेव्ह असोसिएट असते. एनी मुव्हिंग पार्टिकल देन वेव्ह इज असोसिएट विथ दॅट मुव्हिंग पार्टिकल अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली. तर मॅटर वेव्ह जे आहेत ह्या कोणत्याही मॅटरच्या पार्टिकलच्या मोशनच्या असोसिएट विथ असतात ह्या वेव्ज. तर पहा फोटॉन असेल, चार्ज पार्टिकल असतील, हे पार्टिकल मूव्ह झाल्यानंतर त्याच्याशी वेव्ह असोसिएट असते. या वेव्ज आहेत मॅटर वेव्ज. नेक्स्ट पॉइंट इज कॉमन प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्ज. आता सर्व प्रकारच्या वेव्ज आहेत ज्या मेकॅनिकल असतील, नॉन मेकॅनिकल असतील. वेव्ह जे आहेत त्या सर्व वेव्जना काही कॉमन प्रॉपर्टी आहेत. त्यामध्ये कॉमन प्रॉपर्टी मधली पहिली प्रॉपर्टी जी आहे ही एम्प्लिट्यूड, आणि ती एनं डिनोट करतात, दाखवतात. Amplitude of a wave motion is the largest displacement of a particle of the medium through which the wave is propagating from its rest position. It is measured in meter in SI system. आता amplitude जे आहे पार्टिकल जे आहेत मीडियमचे पार्टिकल्स मूव्ह होतात, ऑसिलेशन होतात, टू अँड फ्रो मोशन होते, सिंपल हार्मोनिक मोशन होते. हे जे पार्टिकल टू अँड फ्रो मोशन किंवा मुवमेंट करतात ह्या पार्टिकलची मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत हायेस्ट मुवमेंट जे आहे, जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट जे आहे, अंतर जे आहे हे म्हणजेच एम्प्लिट्यूड असतं. आणि ही एम्प्लिट्यूड SI युनिट मध्ये मीटरमध्ये मेजर करतात. नेक्स्ट आहे वेव्हलेंथ, आणि हे लॅम्डाने डिनोट करतात. वेव्हलेंथ इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. इट इज मेजर्ड इन मीटर. तर वेव्हलेंथ जे दोन सेम स्टेटचे पार्टिकल जे आहेत त्या सेम स्टेटचे पार्टिकल जे सक्सेसिव्ह आहेत, लगतचे आहेत, त्या दोन्ही सेम स्टेटच्या लगतच्या पार्टिकलांमधलं जे अंतर आहे त्यालाच वेव्हलेंथ म्हणतात. आणि ती वेव्हलेंथ मीटरमध्ये मेजर करतात आणि ते लॅम्डाने डिनोट करतात. थर्ड आहे पिरियड, तो कॅपिटल टी दाखवतात. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन व्हायब्रेशन बाय पार्टिकल ऑफ द मीडियम इज द पिरियड कॅपिटल टी ऑफ द वेव्ह अँड इट इज मेजर्ड इन सेकंड. तर एक पार्टिकल जे एका पार्टिकलला वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी, वन व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी जो काय वेळ लागेल तो वेळ म्हणजे टाइम पिरियड असतो आणि तो कॅपिटल टी दाखवतात आणि तो सेकंडमध्ये मेजर करतात. म्हणजे मीडियमचे पार्टिकल जे व्हायब्रेशन करते वेळी एका पार्टिकलला वन ऑसिलेशन किंवा वन व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ जे तो टाइम पिरियड असतो कॅपिटल टी. नेक्स्ट डबल पिरियडिसिटी. वेव्स possesses double periodicity. At every location, the wave motion repeats itself at equal interval of time and distance. Hence, it is periodic in time and periodic in space. That is doubly periodic. आता वेव्ह जी मूव्ह होत असते हे रिपिटेशन जे आहे एका ठराविक अंतरानंतर पण हे रिपीट होत असतं, ठराविक वेळेनंतर पण रिपीट होतं, म्हणून ह्याला डबली पिरियडिक म्हणायचं. पिरियडिक म्हणजे रिपिटेटिव्ह होत असतं, ठराविक पिरियड नंतर पण, टाइम नंतर पण आणि ठराविक अंतरानंतर पण, स्पेस नंतर पण, म्हणून ह्याला डबली पिरियडिक म्हणतात वेव्हला. फिफ्थ आहे फ्रिक्वेन्सी, आणि ते यांना दाखवतात. फ्रिक्वेन्सी ऑफ अ वेव्ह इज द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म्ड बाय अ पार्टिकल ड्युरिंग ईच सेकंड. SI युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स अँड फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. दॅट इज n = 1/t. म्हणजे पार्टिकल जे व्हायब्रेशन करतात
टू अँड फ्रो मोशन करतात, बॅक अँड फोर्थ मोशन जे करतात किंवा सिंपल हार्मोनिक मोशन जे करतात, तर एक ऑसिलेशनला किंवा एक व्हायब्रेशनला लागणारा टाइम जे आहे तो आपण कॅपिटल टी म्हणलंय. असे व्हायब्रेशन जे आहेत, एका पार्टिकलचे व्हायब्रेशन्स एका सेकंडमध्ये पार्टिकल किती व्हायब्रेशन करतो, किती ऑसिलेशन करतो, ती ऑसिलेशन्स किंवा ती व्हायब्रेशन जे आहे त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी आणि ते यांना दाखवतात. आणि फ्रिक्वेन्सी एसआय युनिट आहे हर्ट्स, आणि फ्रिक्वेन्सी आणखी टाइम पिरियडमध्ये रिलेशन जे आहे एन इक्वल टू 1/t, दॅट इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज फ्रिक्वेन्सी. म्हणजे एका पर्टिक्युलर टाइममध्ये, युनिट टाइममध्ये म्हणजे एका सेकंडमध्ये पार्टिकल किती ऑसिलेशन करतो, किती व्हायब्रेशन्स करतो, ती म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. सिक्स प्रॉपर्टी व्हेलॉसिटी आणि व्हीन दाखवतात हे. द डिस्टन्स कव्हर्ड बाय अ वेव्ह पर युनिट टाइम इज कॉल्ड अ व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह. तर वेव्हनं एका युनिट टाइममध्ये किती अंतर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, ते डिस्टन्स किंवा अंतर जे आहे ते म्हणजेच व्हेलॉसिटी असते. तर मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी जे आहे डिस्टन्स अपॉन टाइम, व्हेलॉसिटीची किंमत आहे हे डिस्टन्स अपॉन टाइम आहे. त्यामध्ये एका युनिट टाइममध्ये किंवा टाइम पिरियडमध्ये जे काही अंतर कव्हर केलं ते लॅम्बडा असतं. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव्ह इन टाइम पिरियड दॅट इज कॅपिटल टी इज लॅम्बडा वेव्हलेंथ. व्हेलॉसिटी इक्वल टू वेव्हलेंथ अपॉन टाइम पिरियड. मग 1/t जे टाइम पिरियड, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड ही फ्रिक्वेन्सी असते. त्यामुळे v इक्वल टू एन लॅम्बडा, व्हेलॉसिटी इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ हे व्हेलॉसिटी इक्वेशन आहे. तर मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इन अ मीडियम इज कॉन्स्टंट. तर एकाच मीडियममध्ये वेव्हची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. मीडियममध्ये व्हेलॉसिटी चेंज होत नाही, मीडियम चेंज झाल्यानंतर व्हेलॉसिटी चेंज होते. When a wave goes from one medium to another medium, the frequency of the wave does not change. तर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये वेव्ह ट्रॅव्हल झाल्यानंतर वेव्हची फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. वेव्हची व्हेलॉसिटी आणि वेव्हलेंथ बदलते, पण फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही मीडियम चेंज झाल्यानंतर, आणि एकाच मीडियममध्ये व्हेलॉसिटी चेंज होत नाही. सेव्हन्थ प्रॉपर्टी आहे फेज अँड फेज डिफरन्स. तर द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ अ पार्टिकल इज कॉल्ड इट्स फेज. तर पार्टिकलची ऑसिलेशनची स्टेट जे आहे ती म्हणजेच फेज असते. म्हणजे पार्टिकल त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला कोणत्या ठिकाणी आहे ते दाखवणं म्हणजे त्याची स्टेट असते. तर ही डायग्राम कन्सिडर करा. यामध्ये पार्टिकल बी अँड एफ हॅव द सेम मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट अँड सेम डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. तर बी पार्टिकल जे आहे बघितला, हा बी आणखीन एफ हे दोन्ही पार्टिकल जे आहेत हे दोन्ही सेम स्टेटला आहेत आणि मॅग्निट्यूडला आहेत, आणखीन त्यांची डायरेक्शन जे व्हेलॉसिटी सेम आहे. Such particles are said to be in phase during their respective oscillations. तर हे दोन्ही पार्टिकल जे आहेत इन फेज मध्ये आहेत. एफ आणखीन बी जे हे दोन्ही एकाच स्टेटला आहेत, एकाच डायरेक्शन मध्ये व्हेलॉसिटी आहे त्यांची. त्यामुळे दोन्ही पार्टिकल जे आहेत हे दोन्ही सेम स्टेटमध्ये आहेत, पार्टिकल्स सेम फेज मध्ये आहेत. सेपरेशन बिटवीन दीज टू पार्टिकल्स इज वेव्हलेंथ लॅम्बडा. मग दोन्ही सेम स्टेटचे पार्टिकल जे आहेत, सेम फेजचे पार्टिकल जे सक्सेसिव्ह लगतचे, तर ह्यामधलं जे अंतर असतं हे अंतर म्हणजेच वेव्हलेंथ असते लॅम्बडा. If a phase angle corresponding to this particle at A is 0, समजा आपण A पार्टिकल ज्या इथं आपण वेव्ह स्टार्ट झाल्यानंतर इथं पण एनर्जी रीच झालं असं मानलं आणि A ची आपण पार्टिकलची फेज आहे ती 0 मानली, देन पार्टिकल B हॅज कम्प्लिटेड क्वार्टर ऑसिलेशन्स अँड रीच्ड इट्स पॉझिटिव्ह मॅक्झिमम फेज अँगल थीटा ऑफ दिस पार्टिकल B इज 90 डिग्री ॲट दिस इन्स्टंट. तर समजा आपण इथून एनर्जी तर रीच झाली असं कन्सिडर केलं एला, तर ए चा फेज आपण जर 0 मानला तर ही एनर्जी इथं येईपर्यंत बी जे आहे बी न 1/4 म्हणजे क्वार्टर ऑसिलेशन कंप्लीट केलेलं आहे. त्यामुळं बी आणि ए मध्ये 90 डिग्रीचा फेज चेंज आहे. सिमिलरली फेज अँगल ऑफ पार्टिकल सी ई आर 180 डिग्री. आता सी एन ई जे आहेत ए मध्ये आणि सी एन ई मध्ये हा फेज अँगल 180 डिग्री आहे, 180 चेंज आहे फेजचा. हाफ यामध्ये ऑसिलेशन चेंज केलं आहे आणि आणखीन 360 रिस्पेक्टिव्हली. सी ला जे आहे इथं हे 180 आहे आणि ई जे आहे ईचं 360 फेज डिफरन्स आहे ए आणि ई मध्ये, आणि ए आणि सी मध्ये 180 डिग्री फेज डिफरन्स आहे. दिस इज अबाउट फेज डिफरन्स अँड फेज. फेज म्हणजे त्याची पार्टिकलची स्टेट, म्हणजे पार्टिकल कोणत्या पोझिशनला आहे ते दाखवतं, आणि फेज डिफरन्स म्हणजे किती अँगलनं तो लॅगिंग किंवा लिडिंग आहे, पुढे किंवा मागे हे अँगल दाखवतो दोन्हीमधलं फेज डिफरन्स. आता आपण हे व्हिडिओच्या सहाय्यानं पाहायचं आहे. आपण ज्या काही प्रॉपर्टीज पाहिल्या ह्या वेव्हच्या त्यामध्ये पहा. तर हे वेव्हलेंथ जे आहे ही वेव्हलेंथ दोन सेम फेजच्या पार्टिकल मधलं अंतर जे आहे सक्सेसिव्ह सेम फेज मधले पार्टिकल्स ही वेव्हलेंथ असते. लॅम्बडा दाखवतात ती सेम फेज पार्टिकल्स डिस्टन्स.
ही जी वेव्ह आहे ही वेव्ह फॉर्म झाली आहे. या वेव्ह मधले आपण सेम फेज पार्टिकल मधला डिस्टन्स वेव्हलेंथ असते. आणखीन वेव्ह जेव्हा ट्रॅव्हल होते प्रोपॅगेट होते हा प्रोपॅगेशन जे हे पार्टिकल एका ठिकाणी ऑसिलेशन करतो फक्त एनर्जी ट्रान्सफर होत असते ह्या वेव्हमध्ये. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे ॲडव्हान्सिंग वेव्ह ट्रॅव्हलिंग वेव्ह पुढे जाणे यामध्ये एनर्जी फक्त पुढे जाते पार्टिकल एकाच ठिकाणी ऑसिलेशन करत असतो इथं. तर या प्रकारच्या वेव्हला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. त्यामध्ये स्पीड जे आहे एका युनिट टाईममध्ये पार्टिकलनं ह्या वेव्हनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जे आहे किंवा एनर्जीनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स ज्याला आपण स्पीड म्हणायचं. एका युनिट टाईममध्ये जितकं डिस्टन्स ही वेव्ह ट्रॅव्हल करते त्याला आपण ह्याला युनिट टाईममध्ये बघा एवढं डिस्टन्स जर ट्रॅव्हल केलं तर ह्याला स्पीड म्हणायचं. वेव्हचं हे स्पीड आहे आणि व्हीन दाखवतात ह्या वेव्हचं स्पीड. हे एका पर्टिक्युलर टाईममध्ये बघा एवढं अंतर कव्हर केलं हे 1 सेकंडमध्ये ती व्हेलॉसिटी असते. याच्यानंतर या पार्टिकलचे जे ऑसिलेशन्स आहेत बघा हे अप अँड डाऊन मोशन होत असते. हे ऑसिलेशन्स आहे व्हायब्रेशन्स आहे. ह्या पार्टिकलचं व्हायब्रेशन्स होतं हे दाखवले पण ह्या ॲनिमेशन जसं आहे ना. हे जे ऑसिलेशन्स आहेत हे ऑसिलेशन्स सिम्पल हार्मोनिक मोशन असतात. जस्ट लाईक सिम्पल पेंडुलमचं ऑसिलेशन होतं तसं त्या प्रकारची हे ऑसिलेशन होत असतात. अबाउट मीन पोझिशन ह्या मीन पोझिशन ज्या होते हे अप अँड डाऊन असे मोशन होत असते. टू अँड फ्रो मोशन बॅक अँड फोर्थ मोशन. त्यामध्ये मेन पोझिशन पासून हायेस्ट पोझिशन पर्यंत कितीपर्यंत पार्टिकल जातो त्याला अँप्लिट्यूड म्हणायचं ए. पहा ह्यामध्ये इथून हा पार्टिकल जे आहे बघा आता यामध्ये मेन पोझिशन आहे. इथून हा पार्टिकल ऑसिलेट झाल्यानंतर पहा हा इथं मीन पोझिशनला आहे. इथून हा इतका हायेस्टला जातो मॅक्झिमम जातो तर ही अँप्लिट्यूड असते ए. मीन पासून मॅक्झिमम अंतरापर्यंत किती पार्टिकल जाऊ शकतो हायेस्ट डिस्प्लेसमेंट ती जी आहे त्याला म्हणायचं अँप्लिट्यूड. मग जास्त ऑसिलेशन होत असलं जास्त अँप्लिट्यूड असते पार्टिकलची. तर ह्या वेव्हमध्ये हे पार्टिकल हा ऑसिलेशन होत आहे पहा अप अँड डाऊन मोशन होत आहे. या पार्टिकलची एका पर्टिक्युलर टाईममध्ये किती ऑसिलेशन कंप्लीट होतात त्याला फ्रिक्वेन्सी म्हणायचं. नंबर ऑफ वेव्ज ईच सेकंड एका सेकंडमध्ये किती हे ऑसिलेशन्स कंप्लीट होतात त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. अप अँड डाऊन मोशन जे ही फ्रिक्वेन्सी जे आहे एका सेकंडमध्ये किती कंप्लीट होतात त्याला फ्रिक्वेन्सी म्हणायचं. 1 वेव्ह पर सेकंड. तर या काही प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी पाहिल्या. For mechanical waves to propagate through a medium, the medium should possess certain properties as given below. तर मेकॅनिकल वेव्ह जे मीडियममध्ये जायचं असेल ट्रॅव्हल व्हायचं असेल प्रोपॅगेट व्हायचं असेल तर काय मीडियम जे आहे ते मीडियमचे काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी असायला हव्या त्याशिवाय ती वेव्ह त्या मीडियममधून ट्रॅव्हल होत नाही. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी जी आहे द मीडियम शुड बी कंटिन्युअस अँड इलॅस्टिक सो दॅट द मीडियम रिगेन्स ओरिजिनल स्टेट आफ्टर रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स. तर मीडियम जे आहे हे मीडियम इलॅस्टिक पाहिजे त्यामुळे मीडियमचे पार्टिकल जे आहेत ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन करता आले पाहिजे. सेकंड आहे द मीडियम शुड पजेस इनर्शिया. तर त्या माध्यमाला जडत्व पाहिजे इनर्शिया पाहिजे. द मीडियम मस्ट बी कॅपेबल ऑफ स्टोरिंग एनर्जी अँड ट्रान्सफरिंग इट इन द फॉर्म ऑफ वेव्ह. तर त्या मीडियमची एनर्जी स्टोअर करायची कॅपॅसिटी पाहिजे आणि ती एनर्जी ट्रान्सफर करायला पाहिजे म्हणजे ते मीडियम इनर्शिया पाहिजे त्या मीडियमला. थर्ड आहे द frictional resistance of the medium must be negligible so that the oscillation will not damped. तर त्या मीडियमचा फ्रिक्शनल रेजिस्टन्स जे आहे घर्षणचा रेजिस्टन्स जे आहे विरोध तो कमी पाहिजे म्हणजे डॅम्प्ड ऑसिलेशन होणार नाहीत म्हणजे कंटिन्युअसली ही अँप्लिट्यूड जे आहे अँप्लिट्यूड कॉन्स्टंट राहील त्या ऑसिलेशनची. नेक्स्ट वन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यामध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे all vibrating particles of the medium have same amplitude, period and frequency. तर मीडियमचे जे पार्टिकल जे ऑसिलेशन करतात त्यांची अँप्लिट्यूड पिरियड आणि फ्रिक्वेन्सी समान असते. जे काही सर्व पार्टिकल्स माध्यमाचे व्हायब्रेशन होत असतात ऑसिलेशन होत असतात त्या सर्वांची अँप्लिट्यूड पिरियड आणि फ्रिक्वेन्सी समान असते एकच असते. स्टेट ऑफ ऑसिलेशन दॅट इज फेज चेंज फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलचा स्टेट जे आहे म्हणजे फेज आहे फेज हा वेगळा असतो. आणखीन प्रत्येकाची अँप्लिट्यूड पिरियड आणि फ्रिक्वेन्सी मात्र समान असते. प्रत्येक पार्टिकलचा फेज मात्र वेगवेगळा असतो. हे पहा ह्या व्हिडिओमध्ये ही वेव्ह जे हे वेव्हचे मीडियमचे पार्टिकल आहे. मीडियमचे पार्टिकल असे ऑसिलेशन होत असतात आणि ही वेव्ह पुढे ट्रॅव्हल होते एनर्जी पुढे ट्रान्सफर होत असते. पार्टिकल मात्र त्या ठिकाणीच कॉन्स्टंट असतात पुढे मूव्ह होत नाहीत पार्टिकल्स फक्त एनर्जी पुढे ट्रॅव्हल होत असते. ही वेव्ह पहा यामध्ये एनर्जी फक्त पुढे मूव्ह होत असते. ही रिपल्स ऑन वॉटर असतील वॉटर वेव्ह असेल सेस्मिक वेव्ह असेल किंवा साऊंड वेव्ह असेल ह्या सर्व वेव्हजमध्ये ह्या ऑल दीज आर द प्रोग्रेसिव्ह वेव्स. ट्रॅव्हलिंग वेव्ह आहेत ॲडव्हान्सिंग वेव्ह आहेत पुढे पुढे मूव्ह होतात आणि यामध्ये मीडियमचे पार्टिकल एकाच ठिकाणी ऑसिलेशन करतात एनर्जी मात्र पुढे ट्रान्सफर होत असते. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहेत.
Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.